ह्या डब्यामध्ये दिसते मी आठवडाभर साठवलेली दुधाची साय आहे। ही साय मी एका मिक्सरच्या भांड्यात काढली, त्यामध्ये दही ओतलं, अर्धी वाटी दही ओतून मी संध्याकाळपर्यंत ते तसंच ठेवून दिलं। त्यानंतर संध्याकाळी बर्फ फ्रीज मधला घातला त्यामध्ये आणि परत मिक्सरला छान असं हलवून घेतल्यानंतर परत एकदा बर्फ घातला, परत हलवून घेतलं। नंतर त्यातलं ताक जे आहे ते साईडला काढलं। नंतर तो लोण्याचा गोळा 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून नंतर ते पातेलं गॅसवरती तूप कडवायला ठेवलं। मी नेहमी लोणी निघाले की तेवढं लोणी साईडला काढते, त्यामध्ये बारीक केलेली साखर मिक्स करते आणि ती चपातीला लावते आणि त्याचा रोल करून कायम राजसला देते, कारण चांगलं असतं लोणी खाल्ल्याने। त्यानंतर एक वेलची घेतली, वेलची थोडी चेचली, नंतर आपल्या कडवलेल्या तुपामध्ये टाकली, मीठ पण थोडंसं टाकलं। मीठ टाकल्याने तूप असं रवाळ होतं, आमच्या आई असं म्हणतात। वेलची टाकल्याने तूप छान असं टेस्टी लागतं। त्यानंतर मी तूप तयार झालं तर मग ते गाळणीने गाळून स्टीलच्या एका पॅक बंद डब्यात ओतून घेतलं। अशा प्रकारे या पद्धतीने मी तूप बनवते। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करा।